संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सामूहिक मुंडन करण्यात आलं। स्वराज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबानं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची महिनाभर छळ करून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली। तो संपूर्ण फाल्गुन महिना गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण हिंदू समाजाला राहावं या उद्देशानं धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो। या महिन्यात शहर आणि जिल्ह्यात चौकांमधून दररोज सायंकाळी श्रद्धांजली अर्पण केली जाते। महिनाभर सूतक म्हणून मुंडन करणं, चप्पल परिधान न करणं, गोड पदार्थांचं सेवन न करणं, चहा वर्ज्य करणं, मांसाहार न करणं, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणं, कोणत्याही आनंदोत्सवाचं आयोजन न करणं अशा पद्धतीनं धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। या अनुषंगानं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त रविवारी सकाळी 7 वाजता दत्त चौकातील गणपती घाट इथं सामूहिक मुंडन करण्यात आलं। आज छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाकडून तब्बल 150 जणांनी शहर व जिल्हा पातळीवर मुंडन केलं। आज रोजी आपण हे मुंडन का केलं? ज्याप्रमाणे मनुष्य म्हणून आपलं अस्तित्व आपल्या आई वडिलांमुळे, तसं हिंदू म्हणून आपलं अस्तित्व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे ही जाणीव आपल्याला व्हावी आणि त्यांचं सूतक न पाळल्या गेल्या नसल्यामुळे त्या बलिदानाला ते सामोरे गेले। ते आमच्या पित्याच्या ठिकाणी असल्यामुळं ती श्रद्धा उरी बाळगून आज आम्ही संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ त्यांच्या बलिदान मासानिमित्त मुंडन केलं सामूहिक। त्याचबरोबर येत्या 31 मार्च रोजी रविवारी श्री शिवस्मारक येथे नवी पेठमध्ये दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदान शिबिराचा यज्ञ आहे। त्याचबरोबर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा ही फाल्गुन अमावस्या म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी श्री शिवस्मारकपासून प्रारंभ होणार आहे। तर सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही या रक्तदान शिबिरास, रक्तदान यज्ञास आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मुकपदयात्रा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे।